भाषण करण्यासाठी नाही आलो. आज मी संविधानावर तुमच्याशी बोलण्यासाठी आलो. मला तुमच्याशी या संविधानावर असं बोलायचं की जर संविधान नसता तर काय झालं असतं. त्याच्यासाठी मी काही तुमच्यासाठी प्रश्न सुद्धा घेऊन आलेलो आहे की संविधानावर माहिती देण्याऐवजी माहिती तुम्ही कुठूनही मिळवू शकता. आता तर इंटरनेट एवढं हे झालेलं आहे, तुम्ही जे सर्च कराल ते तुम्हाला मिळणार आहे. पण खरा संविधान आपल्याला इंटरप्रेट झाला पाहिजे, तो कळला पाहिजे, त्याचा आकलन झालं पाहिजे, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. तरच आपण त्याच्यात जे बनवलेले नियम आहेत त्याच्यावर चालू शकतो आणि देशाला आपण मोठं करू शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण पण सुखी सुरक्षित आणि सर्व काही त्याचे लाभ मिळवू शकतो. तर सुरुवातीला मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. तर त्या प्रश्नाची जमलीदार उत्तर द्या, नाहीतरी ठीक आहे. तर आता भाषणामध्ये सर्वांनी सांगितलं की संविधान बनण्यासाठी 2 वर्ष 18 महिने 18 दिवस लागले. आता ते सगळीकडे सगळ्यांनाच माहीत झालं म्हणजे पाठ झालं काही महत्त्वाच्या गोष्टी. पण हे संविधान म्हणजे नेमकी काय असतं? माझा पहिला प्रश्न असेल का संविधान नेमके काय असतं? कोणी सांगू शकेल का? कोणी? चुकीचं उत्तर अपेक्षित आहे मला. बरोबर, नंतर करूया आपण. चुकलं तरी चालेल. संविधान म्हणजे नक्की काय? मला सांग. बोल ना, काही बोल. तुला माहित असलेलं संविधान काय आहे? तुझ्यापैकी कोणी सांगू शकेल? बोल ना, बोल. देशाला राज्य कारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज आहे. बरोबर, बरोबर. म्हणजे संविधान नेमकं काय आहे? तर ही जी नैतिक मूल्ये नियम आणि ज्याच्यातून आपला समाज सुरक्षित राहू शकेल असा जो नियमांचा एक बंच ज्याच्या आधारे आपण आपला देश चालवतो त्याला संविधान असं. बरोबर. आता समजा देशाला या नियमांची किंवा संविधानाची गरज का पडली, तर त्याचं पण उत्तर दिलं की देशाचा राज्यकारभार देश कसा चालावा याच्यासाठी संविधानाची गरज असते. आता समजा आपली शाळाच आहे, बरोबर. आता नियम नसते, संविधान नसतं, काही नसतं, तर ही शाळा कशी चालली असती? तुम्हाला काय वाटतं? बोला कोणीतरी. म्हणजे काही तो बोल. समजा नियमच नसते तर काय झालं असतं या शाळेबद्दल? शाळेला काही म्हणजे सर्व लागत असते, नियम पण लागत असते आणि त्याच्यामुळे शाळेचं म्हणजे अवस्था विचित्र झाली असती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये काही शिस्त वगैरे नाही. बरोबर. अल्टिमेटली काय झालं असतं? विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं. म्हणजे नियमच नसतात तर एखादा शिक्षक समजा आपली शाळा 11 वाजता भरते, नियमच नाहीये, 11 वाजता भरायला पाहिजे, 5 वाजता सुटायला पाहिजे, तर शिक्षक 4 वाजता पण आले असते, काय झालं असतं? कोणी बोललं नसतं झालं का 4 वाजता आलो, असा काही नियम नाहीये. विद्यार्थी आले नसते, आले असते, तुमची हजेरी लागली असती नसती, पण परिणाम काय झाला असता? तर परिणाम असा झाला असता की विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असतं. तुमचं नुकसान झालं असतं ना, नागरिक तुम्ही करू शकला नसता. बरोबर, बरोबर आहे ना? तसंच आता समजा एक मस्त गमतीशीर प्रश्न आहे की हा जो भारत देश आहे, पूर्ण भारत देशाचा खूप मोठा देश आहे आणि हा विद्यार्थ्यांना चालवायला दिला. तुम्हाला सांगितलं की तुम्हीच चालवा, तर तुम्ही असे कुठले नियम बनवा? कोणीतरी एक जण सांगा काय तुम्ही नियम बनवा. एक कुठला तरी एक नियम सांगा. काय तू सांग, काय नियम बनवशील तू? बोल ना, बोल बोल. नाही जमत, तू सांग. काहीतरी म्हणजे काय बनवलं तुला काय वाटतं? काय असायला पाहिजे? काही नाही. बरं, कोण सांगू शकेल? बोलायचं. घाबरलो तर आयुष्य संपलं समजायचं. संविधान त्याच्यासाठीच आहे का तुमच्यामध्ये मधून भीती गेली पाहिजे? संविधान कशासाठी आहे? तुमच्यामधून भीती गेली पाहिजे, तुमच्या हक्काची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. तुमच्या हक्कासाठी तुम्ही बोलले नाही तर तुम्ही गुलाम व्हाल. कुठल्या तरी हुकुमशहाच्या ताब्यात देश जाईल तर तुम्ही बोलले नाही, मग बोललो पाहिजे.
बोलले तर तुमच्या हक्कासाठी तुम्हाला बोलता येईल, तुमचा बौद्धिक विकास होईल आणि सामाजिक जागृती होईल. मी याच्यासाठी चाललो की मी संविधानावर कमी बोलेल, पण संविधान का असायला पाहिजे, संविधानाबद्दल मी चर्चा करेन तुमच्याशी. तर कोण बोलू शकतो? बोला ना, रिपीटेडली बोललं तरी चालेल. मी काय प्रश्न विचारला का समजा तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, असं समजा तुम्ही सगळे खासदार आहात इथे. काय तुम्ही निवडून गेलेले खासदार आहात, हे तुम्हाला माहिती आहे ना का 3 क्षेत्र आहेत संविधानाचे ज्याच्यावर संविधान उभा आहे, आपला देश उभा आहे. एक कायदेकारी मंडळ, एक कार्यकारी मंडळ आणि एक न्यायपालिका. माहित आहे तुम्हाला? होतं का? आधी वाचलं असेल तुम्ही. होतं माहित नव्हतं? कायदेकारी मंडळ म्हणजे कोण? ज्यांना तो निवडून पाठवतो ना, आमदार, खासदार. समजा आमदार महाराष्ट्रासाठी कायदे करतात, खासदार हे देशासाठी कायदे करतात, त्याला कायदेकारी मंडळ बोललं जातं. नुसते ते खासदार आपण निवडले म्हणजे ते ही कामं करण्यासाठी असतात असं नाही, रस्ते बांधा, हे करा ते करा. तर देशाच्या भविष्यासाठी चांगलं राज्यकारभार चालावं याच्यासाठी ज्या कायद्याची गरज असते ते काम कोण करतं? कायदेकारी मंडळ. आणि कायदेकारी मंडळात कोण असतं? खासदार असतात, बरोबर? MP. मग आता तुम्ही पण तुमच्या गावाचे 18 वर्ष झाल्यानंतर तुमच्या गावाचे खासदार व्हाल, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. खासदार म्हणजे तुम्ही नागरिक व्हाल. ग्रामसभा तुमच्याकडे होते होते ना? कुणाला माहिती आहे तुमच्याकडे ग्रामसभा होते? ग्रामसभा माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? हात होते तर ग्रामसभा होते. किमान 4 वेळा घेणं बंधनकारक असतं. किमान 4 वेळा घेणं बंधनकारक असतं. मग आता ही जी ग्रामसभा, तसंच जसं संसदेत आपले खासदार सगळे मिळून एक कमिटी स्थापन करून कोणीतरी विधेयक मांडतं. विधेयक म्हणजे कायदाच असतो, तो मांडतं आणि मग ते सर्वांमध्ये मंजूर होतो, राष्ट्रपती सही करतो आणि शेवटी त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मला फक्त एवढं विचारायचंय का ग्रामसभा नाही माहित तुम्हाला? कितवीला तुम्ही सगळ्यांना? 8वी ते 10वी असाल ना? म्हणजे तुम्हाला नागरिकशास्त्र आहे. नागरिकशास्त्रामध्ये काहीतरी आहे ना? महाराष्ट्रात किती आमदार आहेत? 288. बरोबर आहे आपला? बरोबर आहे का? ब्लॅक नका हो आणि लाजवी नका. लाजला तर आपलं नुकसान होतं, तुमचं स्वतःचं नुकसान होणार. गप्प बसला तर तुम्ही स्वतःला फसवाल. बरोबर? बोला, बिनधास्त बोला. मीही विद्यार्थी, आजही मी शिकतो, काहीतरी शिकत असतो. तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. आजही हे सगळं मी काही तोंडपाठ केलेल्या गोष्टी नाहीये. तुमच्यासारखा शिकतो, वाचून सांगतो तुम्हाला. थोडंसं इंटरप्रिट जास्त करतो. तर चला, ग्रामसभा माहित नाही. ग्रामसभा काय असते? 15 ऑगस्टला असते, 26 जानेवारीला असते, गांधी जयंतीला असते. आता चौथा दिवस मला तुमच्यापैकी मला पाहिजे, कोण सांगू शकतो? 4 सुट्ट्या असतात आपल्या. अजून एक कुठला तरी दिवस मला माहित नाहीये, मी विसरलो. मी गांधी जयंती सांगितली, 26 जानेवारी सांगितली आणि 15 ऑगस्ट सांगितलं. आता चौथा दिवस आहे तो मी विसरलोय. तुम्ही सांगा, किंवा माहिती काढा, मोबाईलवरून काढा, कसंही काढा, हे तुमच्यासाठी. सांग. एक मिनिट. कामगार दिन धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर मग ग्रामसभा अशा किमान 4 घेणं असतं आणि किती घेऊ शकतो तर नागरिकांना वाटतं. तुम्ही नागरिक व्हाल कधी? 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला मतदानाचा अधिकार येणार आहे. त्या दिवशी तुम्ही नागरिक व्हाल या देशाच्या, आणि संविधानाप्रमाणे तुम्हाला मतदानाचा अधिकार असणार. अजून एक गोष्ट माहिती आहे, आपल्या संविधानाने स्त्रियांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार दिला. पहिल्या इलेक्शन पासून आपल्याला मतदानाचा अधिकार स्त्रियांना दिलेला आहे. तो इंग्लंडमध्ये नव्हता, अमेरिकेमध्ये नव्हता. जे एवढे प्रगत देश आहेत की ज्यांच्याकडे संविधान इव्हॉल्व झालं किंवा डेव्हलप झालं. अमेरिकेनं पहिलं लिखित संविधान लिहिलं असेल, इंग्लंडचं लिखित संविधान नाहीये. पण ज्यांच्याकडे संविधानाची निर्मिती झाली तिथे पहिल्यांदा, म्हणजे या सगळ्या संविधानामध्ये भारतीय संविधान असं आहे किंवा भारतीय राज्यव्यवस्था अशी आहे की ज्यांनी स्त्रियांना पहिल्यांदा सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार दिला.
बाकी सगळ्या ठिकाणी मुलांना किंवा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. बरं ठीक आहे. मी काही एक गोष्ट बोलायचं विसरून गेलो का मी शाळेचं नावच घेतलं नाही. त्या शाळेत मी बोलायला आलो श्री सद्गुरू रीतीनाथ बाबा माध्यमिक विद्यालय करेल. आणि मला एक योग आला आणि माझी इच्छाही होती का असं कुठेतरी दोस्त जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जे आपले विचार आहेत ते पेरावे. खूप गरजेचं आहे. पेरलं नाही तर उगवणारच नाही. आता तुमची पाठीची मनाची ती कोरी आहे किंवा तुमच्याकडे अजूनपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या नाहीत ज्या एक्झिस्ट करतात, ज्या तुम्हाला गुलामगिरीत पाठवण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. सरांनी काही गोष्टी सांगितली भाषेत सांगितल्या. मी पण उघड उघड बोलणार नाही. पण जर संविधान नसतं तर आपण खूप आपली वाईट अवस्था असेल. मे बी तुम्ही शाळेत नसता, तुम्हाला अधिकारही नसता, मुलींना तरी अधिकार नसता. म्हणजे तुमच्याकडून काय अपेक्षा केली गेलेली असते जर तो तुला संविधान नसता तर तुम्ही शिकायचं नाही चोल आणि मूल. ठीक आहे. मी संविधान पहिलं कुठे इव्हॉल्व झालं ते सांगतो. आपल्याकडे गणराज्य होते ते लुंबिनी आपले जे हे बोलतो ना आपण गौतम बुद्धांचा ज्या राज्यात जन्म झाला तिथे गणराज्य होतं. आणि तिथे तो त्यांचा प्रमुख असेल तो लोकांकडून निवडला जायचा. गणराज्य म्हणजे काय? लोकांकडून डायरेक्टली निवडलेला अध्यक्ष असतो. बरोबर? म्हणजे प्रजेचं राज्य होते तिथे. तसंच ग्रीक नाव कोणी ऐकलंय? ग्रीक देश आहे. माहित असेल तुम्हाला. ज्यांना आवड असेल ना भूगोलाचं पुस्तकातील नकाशे बघायचे. कुणाला आवड आहे तुमच्यामध्ये हात वरती करा. नकाशे बघायची आवड कुणाला आहे? म्हणजे असं आपण भूगोलाचं पुस्तक काढलं त्याच्यात नकाशे होतो. भारत कुठे, महाराष्ट्र कुठे येते, मग हा देश कुठे कुठे, असं आवड आहे का तुम्हाला? कुणाला तरी आवड असेल. मला माझ्यामध्ये तरी 100 एकाला तरी आवड असेल. बोर्डवरती करा. पुढचा प्रश्न विचारला नाही. आपण नाही आवड. भूगोलाचं पुस्तक उघडून त्यातला नकाशा बघायची आवड नाहीये. बघता तरी का? म्हणजे जबरदस्तीने तरी बघायला लावतो तो कोणी माणूस. ते तरी बघितलंय का? हो बोला. कुठे तरी हो बोला. बर. तर हा युरोपीय खंडाचा जो मेडिटेरियन सी बोलतो ना आपण, तर मेडिटेरियन सी मध्ये असा तो एक देश आहे. प्राचीन कालावधीपासून तिथे छोटे छोटेशी गणराज्य होते. तिथे लोकशाहीचा जन्म झाला असं म्हणलं जातं. कारण त्याच्यातला जो अथेन्स बोलतात, असे अथेन्स, स्पार्टा, पिक्चर पण आलं ते स्पार्टन्स वगैरे. आपण 300 पिक्चर कोणी बघितला असेल तर मला माहित नाहीये. तर तो स्पार्टा, अथेन्स अशी वेगवेगळी नावं असलेली छोटी छोटी पहिले त्यांची राज्य होती. तर त्याच्यात जो अथेन्स होता तिथे मतदानाचा अधिकार होता आणि राजा त्यांचा निवडला जायचा. तो लोकांकडून निवडला जायचा. अशा पद्धतीने संविधान इव्हॉल्व होत होत मी काही गोष्टी लिहून आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात. तर साधारण ती गोष्ट लांब आहे असो, पण संविधान म्हणजे नेमकं काय असतं तेही बघा, लक्षात घ्या. आजचा जो संविधान आहे तो एक परिपक्व संविधान, परिपक्व बोलण्यापेक्षा व्यापक असं संविधान आहे जो आज आपल्या भारत देशात लागू आहे. याच्या पूर्वी देखील खूप संविधान होऊन गेले किंवा बनवले गेले. काहींना ते आजही आवडतात. म्हणजे त्या काळच्या परिस्थितीनुसार ते बरोबर असते, पण ते आज बरोबर नाहीये किंवा आजच्या परिस्थितीशी ते सुसंगत नाहीये. त्यात आपण बऱ्याचशा धार्मिक ग्रंथांची नावं घेऊ शकतो, पुराण घेऊ शकतो, त्यांचे ते हदीस घेऊ शकतो. तोरा कोणाचं आहे माहिती का? तोरा नाव ऐकलंय का कधी तुम्ही? तोरा ज्यू लोकांचं नाव. इस्रायल देश ऐकलाय तुम्ही? इस्रायल नाव ऐकलं? तो नाव बरोबर लक्षात आहे. न्यूज मध्ये येतो सतत इस्रायल होत असतं. तर बघा, मी पहिलं कुराण बद्दल बोलतो. अरे कुराणाने काय केलं? न्याय आणि प्रामाणिकतेबरोबर कुराणाने कशावर भर दिलं होतं? प्रामाणिकता. देश चालवण्यासाठी प्रामाणिकपणा लागतो, माहिती आहे? पंतप्रधान जर प्रामाणिक नसेल
काय होतं, 3 टनाचा जो हेरोईन असतो ना त्याची बातमीच होत नाही आणि 3 ग्रॅमच्या हेरोईनची बातमी होते. शाहरुख खानच्या मुलाला अटक केली होती माहिती आहे तुम्हाला? किती जणांना माहिती आहे? शाहरुख खान माहिती आहे? माहित असेल. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, बरं त्याला अटक केली होती. खूप बातम्या आलेल्या होत्या सगळीकडे. का तर ते कांडला बंदरमध्ये 3 टन हेरोईन पकडलं. ते अमुक व्यापारी भारताचा तो चालवतो. तर तिथे 3 टन सापडलं. 3 टन सापडल्यानंतर आता ते मोठी कारवाई होईल. खुद्द कोणीतरी अटक केली. एवढं मोठं माणसं त्याच्यात अडकलेली, मग त्याला वाचवायचं. 3 ग्रॅमचा हेरोईनच्या बातम्या पेळल्या. मग प्रामाणिकपणा, मी प्रामाणिकतेवर परत येतो का संविधान चालवण्यासाठी सुद्धा प्रामाणिकपणा लागतो. देश चालवण्यासाठी सुद्धा काय लागतो? प्रामाणिकपणा लागतो. आणि जर प्रामाणिकपणा नसेल म्हणजे 3 गोष्टी लागतात माणसाला. एक कार्यक्षमता लागते, एक इच्छाशक्ती लागते आणि प्रामाणिकपणा. 3 गोष्टी पाहिजे असतात तर तो चांगला नेता होऊ शकतो. मग देश चालवण्यासाठी मग कुराणने काय सांगितलं? प्रामाणिकपणावर भर दिला. महिलांना त्या काळातील समाजापेक्षा अधिक अधिकार दिले. सुरुवातीला 1700 वर्षापूर्वी 1700 वर्षापूर्वी पुराणाने काय दिलं? तर महिलांना मालमत्तेत अधिकार दिला. चांगली बाब सांगतोय का? त्याच्यानंतर गरिबांसाठी जकात, म्हणजे आता आपण कर घेतो ना जकात, म्हणजे तुम्ही मोठ्या व्यापाऱ्यांकडून जकात घ्या किंवा तो राज्यकारभार चालवण्यासाठी करा रुपयाने. म्हणजे तुमची शाळा कशी एखाद्या टॅक्सवरच उभी राहिली नाही. जर टॅक्स जमा केला नसता तर शाळेसाठी पैसा कुठून आणला असता? कोणतं दान केलेल्या पैशावर आणि दान दिलं नसता तर शाळाच बनली नसती, आणि शाळाच बनली नसती तर तुम्ही शिकलेच नसते. मग जकात, जकात म्हणजे करच. तो त्यांच्या भाषेतील शब्द आहे अरबी. आणि एकेश्वरवाद, ठीक आहे, प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे त्यांनी एकच ईश्वर मानला. आपण खूप म्हणतो, ठीक आहे. आता त्याच्यात विसंगती म्हणून तो आपण मग कुराण का फॉलो करत नाही? श्रद्धा आहे म्हणून किंवा श्रद्धा नाही म्हणून नाही, पण विसंगती असतात. जमातीच्या मध्ये युद्ध कालातील जे आता आपण सोशल मीडियावर बघतो का ह्याच्यामुळे हे असं वाईट तसं वाईट वगैरे सांगितलं, ठीक, म्हणून आपण तो स्वीकारू शकत नाही. कारण आपण आता कायद्याचं राज्य आहोत ना, कल्याणकारी राज्य आहोत. कल्याणकारी राज्य म्हणजे माहिती तुम्हाला आपला इंडिया इज अ वेलफेअर स्टेट. इंडिया इज अ काय बोललं जातं? इंडिया इज अ वेलफेअर स्टेट म्हणजे भारत हे कल्याणकारी राज्य आहे. म्हणजे ह्या राज्यात सर्वांचं कल्याण झालं पाहिजे असं ते राज्य आहे. बरोबर? त्या अनुषंगाने काय ठेवलं आलं लक्षात? समजलं की नाही? बोर होत आहे का? नाही ना? मी सांगतोय ते समजतं? ठीक आहे. आणि मी तुम्हाला एक विनंती करेन, हिंमत दाखवा. खूप मोठा दागिना आहे तो तुमचा. जर तुम्ही तो वापरला नाही तर शोभलच नाही. म्हणजे तुमच्या हिंमत जर दाखवली नाही ना तर तुमच्यावर अन्याय होतच आहे. तुम्हाला हिंमत दाखवावीच लागेल, हिंमत करावीच लागेल. नवरा मारायला आला ना त्याला अपोज करायला तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल, तरच तो मागे सारखेल, नाही तर अजून 2-3 मारतील ना. हिंमत केली नाही तर तुमचं नुकसान होणार. पण हिंमत करा, बोला, बोललं पाहिजे तुम्ही. मी माहिती कमी देण्यासाठी आणि तुम्हाला इतर गोष्टी शिकवण्यासाठी जास्त आलेलो. हिंमत तुमच्यात आली पाहिजे. अन्यायाला विरोध करायचं तुमच्या बंडखोरी तुमच्यामध्ये आली पाहिजे. जोपर्यंत ती तुमच्यामध्ये येत नाही ना तोपर्यंत तुम्ही गुलामीच्या म्हणजे गुलामीच्या दिशेने वाटचाल करत आहात. जर तुम्ही बोलणार नसाल तर तुम्हाला बोलायचे आजपासून तुम्हाला निडर होऊन बोलायचे. शिक्षक शिकवत नाही किंवा बरोबर शिकवत नाही हे शिक्षकांना कळेल कसं? नको शिक्षक बोलतील किंवा त्यांना राग येईल अगर तुम्ही विचार करून बसाल तर त्यांना कसं कळेल का मला काय शिकवायचे तुम्हाला आणि माझी शिकवण्याची पद्धत बरोबर आहे की नाही? म्हणून हिंमत पाहिजे. आणि आज तुम्ही जर तिथे मागे राहिला या शिक्षणाच्या बाबतीत पुढे तुमचं नुकसान होणार आहे ना. कमी मार्क्स पडला, 1 मार्क्स तरी कमी पडला तरी एक ऍडमिशन होतं माहिती का तुम्हाला? माहिती ना? मग हिंमत केली पाहिजे, बंडखोरी केलीच पाहिजे.
हिंमत करून विचारलं पाहिजे. अमुक अमुक शिक्षक तांगडे सर बरोबर शिकवत नाही. काय बरोबर शिकवत नाही? त्यांनी प्रश्न केला, सर तुमची ही पद्धत बरोबर नाही. हिंमत पाहिजे. एकाने जर हिंमत केली तरी खूप जणांचा फायदा होतो, पुण्य मिळेल तुम्हाला. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा हदीस तोच पैगंबरांची भाषण होती वगैरे. त्याच्यानंतर आपण बायबलवर येऊया. बायबलनं काय शिकवलं? हेही संविधानाचाच प्रकार आहे. काय तो? संविधानाचा प्रकार. त्या संविधानाला आपण धर्म मानले, त्या संविधानाला आपण धर्म मानले. आजच्या संविधानाला आपण धर्म मानायला पाहिजे. आपलं जे भारतीय संविधान आहे, हा आपला जे संविधान आहे तो धर्मग्रंथ आहे आणि त्याच्यात जे आपल्याला निर्देश दिलेले आहेत ते आपलं धर्म समजून त्याचं पालन केलं पाहिजे. तर देशाची प्रगती, तुमची सुरक्षितता आणि विकास त्याच्यावरच अवलंबून आहे. आता बायबल बद्दल मी असं बोलतो. बायबलने काय शिकवलं? प्रेम शिकवलं, शांती शिकवली, माफ करायला शिकवलं. हे माहिती आहे मला, तो पादरी असतो आतमध्ये लपलेला आणि त्याच्याजवळ तो कन्फ्युज करायला जातो. पिक्चर मध्ये त्यांनी अमिताभ बच्चनच्या पिक्चर मध्ये आम्हाला वगैरे बघितलं असेल तर त्यात तो पादरीला काहीतरी सांगायला जातो, बा मला कन्फ्युज करायचं. ऐकलेलं आहे का तुम्ही? पिक्चर बघता का? इकडे पिक्चर येत नाहीत का या एरियामध्ये? म्हणजे टीव्हीवर, मोबाईलवर वगैरे असं काही पिक्चर बघत नाही तुम्ही? बघता. मग त्याच्यात हो खोटं तरी बोलावं तर त्याच्यामध्ये तो पादरीच्या जवळ कन्फ्युज करतो, म्हणजे ती क्षमा, चल तुला देव माफ करतो. मग तो ते मनावरचं ओझं काढून तो माफ. त्यांनी काय शिकवलं? वैश्विक मूल्य शिकवली, तो गरिबांना मदत, ह्या ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. असंच आता त्याच्यातले जुना काळात त्याला ओल्ड टेस्टामेंट बोलतात. ते स्त्रियांवर वगैरे तेव्हा निर्बंध होते. बोललो ना मी तुम्हाला आधीच की तेव्हा त्यांनी स्त्रियांना मतदानाचे अधिकार, बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या नव्हत्या. त्या हळूहळू तिकडे इव्हॉल्व झाल्या. इव्हॉल्व झालं माहिती आहे? उत्क्रांत झाल्या. काय झाल्या? उत्क्रांत झाल्या. इंटरेस्ट आहे ना ऐकण्यामध्ये? हे खूप महत्वाचं आहे का तुमच्यात हिंमत आली तर? बरं, ग्रीक धर्मग्रंथ रामायण आहे, महाभारत. रामायणानं मूल्य दिली आपल्याला. रामायण कसं जगलं पाहिजे शिकवलं. महाभारताने राजकारण कसं चालतं ते शिकवलं. परंतु आपण ते का नकारतोय किंवा त्याला आपण आपला धर्मग्रंथ किंवा आपला देश चालवण्यासाठी का स्वीकारलं? तर तिथे वर्णव्यवस्था होती. भगवद्गीता, आता ही पुस्तकं वाचायला वेळ नाही त्याच्यामुळे मी भगवद्गीता वाचली नसेल असं मी गृहीत धरतो. त्याच्यातलं श्लोक 40, 41, 42, 43 त्याच्यामध्ये रणांगणावर अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की जर युद्ध झालं तर काय होईल की क्षत्रिय कुळाचा नाश होईल. म्हणजे काय? तर क्षत्रिय मारले जाते. मग क्षत्रिय मारले गेल्यानंतर स्त्रिया तर रणांगणावर नसतात, त्या घरी असतात. तेव्हाच्या कायद्यानुसार त्या स्वयंपाक वगैरे त्या युद्धाला जातात. मग जर क्षत्रिय मारले गेले तर काय होईल? पुरुष मंडळी उर्वरित स्त्रिया काय करतील? दुसऱ्या कुळात लग्न करतील. त्यांना जोडीदार हवा ना. मग दुसऱ्या कुळात लग्न केल्यानंतर काय होईल? का त्या क्षत्रिय कुळाचा नाश होईल असं ते बोलले. म्हणजे तिथे तो जातीवाद कुठेतरी थोडासा आला. म्हणून मग आपण एक सेक्युलर व्यवस्था स्वीकारली. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, जात धर्म असा कुठलाही आपण भेदभाव करणार नाही असं आपण संविधान स्वीकारलेलं आहे. पण त्या हिशोबाने तो स्वीकारला. मग म्हणून आपण रामायण किंवा गीतेच्या आधारावर आपण ते आपलं संविधान बनवू शकतो नाही. काही मूल्य घेतली तिथून पण खरं बोला सगळीकडे सांगितलं जातं ना. म्हणजे प्रत्येक त्या संविधानातून आपण एक गोष्ट घेतली, सत्याने वागलं पाहिजे, नीतिमत्तेने वागलं पाहिजे, हे सगळेच धर्म सांगतात. तसं आपण काही मूल्य घेतली ना त्याच्यातून, पण सगळेच घेऊ शकत नाही. एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्याशी फेसबुकवर झालं. आता तुम्हाला हे माहित असेल की मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, महापुरुषांनी जाळली. ते माहिती आहे तुम्हाला? मराठा
सत्याग्रह माहिती आहे तुम्हाला, शिकलात तुम्ही. तर त्या मराठा सत्याग्रहात काय केलं की त्यांनी मनुस्मृती जाळली. का जाळली होती? का जाळली होती माहित असेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ते वर्ण व्यवस्थेची समर्थक होते. इतर नागरिकांना म्हणजे अतिशूद्रांना फक्त गुलामगिरीतच राहण्याची त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिलेले होते, म्हणून त्यांनी ती जाळायचं ठरवलं. आता मला वाटतं मी थोडा हे झालो. तर आपण मनुस्मृती का स्वीकारली नाही, तर ते त्याचं कारण आहे, बरोबर. मग आता हा फेसबुकवर चर्चा झाली. तो बोलला का की गटारातले लोक असतात ना त्यांना मनुस्मृतीत विसंगती किंवा चुका दिसतात, म्हणजे डुकराला घाणीचा वास नाही, तसा असा एक उद्देश मिळाला. मग मी त्याला प्रत्युत्तर दिला, दूध पौष्टिक असतं माहिती तुम्हाला. तो मनुस्मृती योग्य आहे. मी म्हटलं दूध योग्य आहे. तो मनुस्मृतीत अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजाचा, तो बरोबर आहे. मी बोलतो दूध पौष्टिक आहे. आणि समजा दुधात ती पिवळी शी टाकली, चमच्याने मिक्स केली, त्याला केसरासारखा रंग येईल. म्हटलं तुला जर त्याच्यात काय टाकलं माहित नसेल तर तू पिशील. तू अध्ययन तुला त्याच्यात काय माहित नसेल तर तू पिशील, आणि केशर आहे म्हणजे पौष्टिक आहे म्हणून तू पिशील. पण ज्याला माहिती तो पिईल का? तुम्हाला माहित पडलं तुम्ही प्याल का? नाही पिऊ शकत तुम्ही. का? दूध पौष्टिक आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यात अजून काहीतरी आहे ना जे घातक आहे, ज्याच्यापासून आपल्याला रोग होऊ शकतात, म्हणजे नुकसान होऊ शकतं आपल्या शरीराचं. तसंच हे जे जागतिक संविधान आहे, जे अतीचे होते, जे काल सुसंगत तेव्हाच्या याच्यामध्ये होते, ते आज काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत. का? तर त्याच्यात त्या विसंगती होत्या, त्या चुका होत्या, त्या दुरुस्त करून आज या संविधानात आपण त्या बाहेर काढून, आणि हा आपला धर्मग्रंथच समजा त्याला. आता धर्मग्रंथच बोलायला काही हरकत नाहीये. आणि धर्माचा अर्थही आपल्याला चुकीचा सांगितला गेलेला आहे. धर्माचा अर्थ काय सांगितलेला आहे? विचारल्यानंतर जो बोलतो ना मला माझ्या धर्माचा गर्व, त्यालाच माहित असतो का धर्माचा अर्थ काय. बाबा धर्म म्हणजे काय रे? धर्म म्हणजे धर्मच असतो तो बोलला. आणि मला त्याचा अरे माहित नसलेल्या गोष्टींचा तुला कसा काय अभिमान असू शकतो? तू मुलगी आहेस, तुझ्या वडिलांना तुझा अभिमान आहे का? तर तू त्यांची मुलगी आहेस. अजून ती हुशार आहे, ती शाळेत पहिला क्रमांक काढला म्हणून मला तिचा अभिमान आहे. माझं वडील बोलते, गर्व आहे, बोलते. अरे पण जी गोष्ट माहित नाही तिचा गर्व कसं काय बोलू शकतो आपण? असं आहे का? माहितच नाही. कुठेतरी जंगलात काहीतरी असं मला अभिमान आहे असं बोलाल का तुम्ही? पण जी गोष्ट माहित नाही तिचा अभिमान कसा? आणि कळवा अभिमान, आणि तो माहित नसलेल्या अभिमानासाठी आपण कोणाला मारून टाकायचं. इकडून 1 मारणार, इकडून 2 मारणार, इकडून 4 मारणार, असं चालतं. हे चुकीचं आहे. म्हणून संविधान कळलं पाहिजे, धर्म कळला पाहिजे. धर्म म्हणजे नक्की काय? आणि धर्म म्हणजे संविधान. धर्म म्हणजे नैतिक मूल्ये, हक्क आणि कर्तव्य यांचा जो नियमांचा गाठोडा आहे ना, जो बंच आहे ना, त्यानुसार वर्तन करणं म्हणजे धर्माचा आचरण करणं. आपल्याला धर्म काय शिकवला जातो? ऐकलं असेल ना तुम्ही, धर्म ऐकला असेल ना. आपण मला वाटतं 100% की आपण हिंदू आहे. कोणी याचं बुद्धिस्ट वगैरे आहे कोणी? नाही. बरं, तर बुद्धिस्ट धर्म बोलत नाही, धम्म बोलतात. आणि धम्माचा अर्थ दुसरा काय होतो माहिती? विचार. धम्माचा अर्थ असा होतो विचार. माझ्या अभ्यासाप्रमाणे धर्म जन्माला आलेला नव्हता. आज आपण जरी धर्म बोलत असतो, धर्म ही कल्पना जेव्हा मुघल देशात आली तेव्हा आली. धर्म ही कल्पना कधी आली देशामध्ये? मुघल आले तेव्हा. मग तेव्हाही त्यांचं संविधान होतं, आजही आपलं संविधान आहे. मग धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे नैतिक मूल्ये, हक्क, तुमचे हक्क आणि तुमची कर्तव्य यांचं एकत्रित बंच म्हणजे धर्म. मग जर स्त्रियांना गुलाम करायचं कोणी म्हणत असेल तर तो धर्म नाही. बरोबर कसं? स्त्रियांना एखाद्या माणसाला गावकुसाच्या बाहेर घातला, धर्माचं शिकू शकत नाही. ती नैतिक मूल्य झाली का? नाही. आणि तो धर्मही असू शकत नाही. म्हणजे मला सफरचंद आवडतो, या ताईला केळं आवडतं किंवा पेरू आवडतं,
याला चिकू आवडतो, मला सफरचंद आवडतं आणि तुम्ही सफरचंद खाल्ला पाहिजे असं मी जबरदस्ती केली तर ते चालेल ना? आणि तो धर्म असेल ना? त्यांची आवड आहे ना, त्यांना चिकू चिकू पण पौष्टिक आहे, पेरू पण पौष्टिक आहे, सफरचंद ही पौष्टिक आहे. ज्याला जसं आवडतं ते त्याचे बिलीफ झाले ना. असं आहे का तुम्हाला हिला कारल्याची भाजी आवडते म्हणून तिला कारल्याची भाजी आवडते असं असं असतं का? नाही. त्यांना मेथीची आवडते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि ते सन्मान केला पाहिजे. संविधान तेच शिकवतं आपल्याला. संविधान काय शिकवतं? तेच शिकवतं. आता बागेमध्ये सगळी गुलाबाची झाडं फुलं लावली. काय वाटेल तुम्हाला? सगळीच गुलाबाची फुलं आहेत. नुसती लाल किंवा पिवळी असंच काय तर दिसेल, तो एकच गंध असेल. जर समजा बागेमध्ये मोगरापासून सगळी वेगवेगळी सुगंधी फुले लावली तर ती बाग कशी छान दिसेल. भारत देश एक बागच समजूया, बरोबर ना? मग आपल्या संविधानाने त्या प्रत्येक फुलाचं रक्षण करण्याचा हे हमी दिलेले आपल्या संविधानाने. काय दिलेले? हमी दिलेले. संविधान काय सांगतो? तो मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कुणी असो, प्रत्येक नागरिकाला म्हणजे त्याला कायद्याचा आधार आहे. म्हणजे कायद्यानुसार त्याला सुरक्षा प्राप्त आहे. काय? समता, बंधुता, बरोबर? स्वतंत्र, समता, बंधुता हे आपलं संविधान काय शिकवतं? स्वतंत्र, समता, बंधुता. आता हे बरेच जण सांगतात बाबासाहेबांबद्दल हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं किंवा ते त्यांच्या मनातलं नाही. ते बनवण्यासाठी पूर्ण जगातील 60+ देशांचे संविधान त्याने वाचून काढले. हे माहित होतं तुम्हाला? माहित होतं? नाही. अजून इंग्लंडची लिखित लोकशाही नाही, संविधान नाही. डे बाय डे इव्हॉल्व झालं म्हणून त्यांनी लिहून हा आजपासून हा येईल, उद्यापासून हा येईल असं ते जे योग्य वाटलं ते नियम बनवले. अमेरिकेची जगातलं पहिलं लिखित संविधान, बरोबर? 1887 किंवा 1787 संविधान. पण प्रत्येक देशातून भारताने काहीतरी चांगली गोष्ट उचलली. ते योग्य आहे का? योग्य आहे. चांगली गोष्ट दुसरीकडून घेणं योग्यच आहे ना. बाबासाहेबांनी तेच केलं. उदाहरण तुम्हाला देतो ना, 10वीला कोण आहे तिथे बोर्डवरती? आता 10वीला आपण नाही असं नाही का तुला? किती जण आहे? 10 जण कोण आहे? 20 असतील. विज्ञान आवडतं तुम्हाला? विज्ञान आवडतो? किती जणांना विज्ञान आवडतं? त्याने आवडतं एकच जण. बरं, त्याच्यात तुम्ही मूलद्रव्य हा जळाचा वगळला की आहे? मूलद्रव्य 8वीला आहे का? 10वीला होता? आवडतं साधण्याची आहे का? बरं, त्याच्यात एक डोबेरायनरची त्रिके, न्यूटनची अष्टके, बरोबर ना? मेंडेलिव्हची आवडतं सारणी आणि मला वाटतं मोसले का? खूप वर्ष झाली मी शांतोर सांगायला होतो. मोसले, बरोबर? तर ह्यांनी ही जी मोसलेची आत्ताची आपण आवडतं सारणी वापरतो ही सर्वात आधुनिक आवडतं सारणी. पण जर डोबेरायनरने त्रिके बनवली नसती तर ते न्यूलँड्सचा अष्टकांचा सिद्धांत मांडला असता. आणि जर न्यूलँड्सचा अष्टकांचा सिद्धांत मांडला नसता तर मेंडेलिव्हला त्याची आवडतं सारणी बनवता आली. आणि मेंडेलिव्हने चूक केली नसती तर मोसलेला आवडतं सारणी बनवता आली, ती पक्की झाली असती. म्हणजे काय? तर त्याने काय सांगितलं की जर अणुभारांकाच्या प्रमाणे, मी शिकवायला काय आला सांगतो तुम्हाला, तर अणुभारांक माहिती तुम्हाला? न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर ते इलेक्ट्रॉनचं नगण्य वजन असतं. ठीक आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन दोघांचं एकत्र वजन केल्यानंतर त्याला अणुभारांक म्हणतात. आणि अनुक्रमांक फक्त न्यूट्रॉनचं प्रोटॉनचं संख्या म्हणजे. ठीक आहे. मग आता जर त्यांची बेरीज केल्याने त्याला भाग दिला तर तो 3 ठेवले तर त्या मधल्याच्या सरासरी एवढं हे निघतं. हे माहिती आहे तुम्हाला? अशा पद्धतीने त्यांनी ते ह्याने पहिला शोध लावला, मग न्यूलँडचा शोध लावला, मग मेंडेलिव्हचा शोध लावला, मग त्याने ते अणुभारांक काढून टाकला आणि अनुक्रमांकानुसार आवडतं सांगितलं परफेक्ट बनले. बरोबर? अशाच पद्धतीने आधीचे जे संविधान होते, आधीचे कुठले?
कुराण म्हणा, हदीस म्हणा, तोरा म्हणा, बायबल म्हणा, गुरु ग्रंथ साहिब म्हणा, भगवद्गीता म्हणा किंवा काही म्हणा, त्याच्यात काहीतरी त्या चुका होत्या त्या दुरुस्त करून आपण काय केलं आता भारतीय संविधान बनवले. याच्यात कोणावर अन्याय होईल अशा हे ठेवलेलेच नाही. पण जरी एखाद्या कलमानुसार अन्याय होत असेल तर एक प्रोव्हिजन ठेवलेली कलम 368 का त्याच्यानुसार जर वाटत असेल का याच्याने बाबा अशीच गोष्ट झाली या नियमानुसार यांच्यावर अन्याय होतो म्हणून आता हा नियम संशोधन करणं गरजेचं आणि बदलणं गरजेचं म्हणून 368 कलम 368 कलम. ठीक आहे. आता तुम्हाला संविधानाचं थोडं तरी समजलं असेल ना संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे नियम, नीती निर्देशक मूल्ये, तुमचे हक्क, तुमचे कर्तव्य जेवढे आहेत ते सगळे एकत्र करून जे नियमांचं जे गाठोड आहे पुस्तक आहे जे काय आहे ज्याच्या अनुषंगाने आपण वागलो तर पूर्ण जगाचं कल्याण होईल ते त्याला काय आपण म्हणतो संविधान. बोल झालं नाही बरं. मग आता संविधानाबद्दल झालं. आता ही इव्हॉल्व झालं तुम्हाला संविधान समजावून सांगितलं आणि 60+ देशांमध्ये बोलतायत ना की आणि का रिसर्च केल्या तर जगातलं सगळं चांगलं होतं ते घेण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान इतर देशातले वाचून काढले, त्याच्यातल्या चुका बाजूला केल्या आणि भारत हा एकच धर्म असलेला देश आहे का, एकच प्रदेश असलेला देश आहे का. एकीकडे बर्फ पडत असतो, इकडे वाळवंट असतो, इकडे भरपूर पाऊस पडत असतो. अशा सगळ्या म्हणजे जगातले जेवढे कॅरेक्टर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बघायला मिळतात ते सगळ्या प्रकारचं हवामान भारतात आहे. सगळ्या प्रकारचे लोक आहेत, तेलुगू तमिळ बोलणारे लोक आहेत बरोबर. हे विविधता असल्याने आपल्याला एका मोठ्या संविधानाची गरज आहे म्हणून भारताचं संविधान एवढं मोठं आहे. नाहीतर अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलम आहेत माहिती आहे का तुम्हाला. फक्त 8. किती आहे. आणि आता जी ताई बोलली मग किती कलम सांगितली भारताची संविधानाची 348 सांगितली ना. तर 448 सांगितली ना. सुरुवातीला 395 होती नंतर वाढली. आता संशोधन होऊन 470+ काहीतरी अजून संशोधन एवढं झालेलं आहे. एवढे बदल झालेले समजलं. तर प्रश्न विचारता मी बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारलेच नाही लक्षात. आणि प्रश्न विचारले तरी तुम्ही काही त्याचे उत्तर दिलेले नाही. तर संविधान काय देतो आपल्याला. समता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध अधिकार. शोषण म्हणजे माहिती, शोषणाची व्याख्या काय कराल तुम्ही. शोषण माहिती आहे का. सतत आई तुझं काम घेते. 2 बहिणी असाल तर एकीला खूप जास्त काम सांगते, एकीला कामच सांगत नाही. म्हणजे काय होतं तुझं शोषण होतं आणि तिला आराम देते. आलं लक्षात. दोघीला सारखं काम दिलं पाहिजे ना घरचं, त्याला शोषण होतं. तर मला वाटतं बराच वेळ आपण बोललेलो. किती वेळ झाला बोलता 1 तास झाला आणि जास्त झाला. आणि त्याच्या पलीकडे विद्यार्थ्याची घेण्याची क्षमता नसते आणि ते देऊही नाही कारण तो तुमच्यावर अन्याय होईल. त्याच्यामुळे मी माझं जे काही तुमच्याशी बोलणं होतं, भाषण नव्हे, जे तुमच्याशी बोलणं होतं ते मी आता पूर्ण करतोय. संपत नाही, पूर्ण करतोय. कधी परत संधी मिळाली तर नक्कीच मला तुमच्याशी संवाद साधायला आवडेल. तुमच्यामध्ये बसून असा बेंचवर, कारण मी समोर असल्यामुळे मी बोलायची ते धाडस करत नाही. ते करायला पाहिजे, ती शक्ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे. तर मी माझे जे काही 2 शब्द आहेत ते संपवतो आणि तुम्ही मला ऐकल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि मला शाळेने जी संधी दिली तुमच्यासमोर विचार व्यक्त करण्याची त्याच्याबद्दल सुद्धा मी शाळेचा खूप खूप ऋणी आहे. मला आवडेल का परत इथे यायला आणि तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला सांगायला का तुम्ही खूप प्रगती केली पाहिजे. तुम्ही देशाचे मोठे नागरिक झाले पाहिजे, संसदेत बसले पाहिजे, युनो मध्ये गेले पाहिजे, भारताचं प्रतिनिधित्व केले पाहिजे, बाहेर गेले पाहिजे, देशाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो.